नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, बऱ्याच महिलांनी नारी शक्ती ॲपद्वारे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता, परंतु त्यांचे अर्ज अजूनही इन रिव्ह्यूमध्ये दाखवत आहे। तर त्या अर्जाचं काय होणार आहे, कधी ते अप्रूव्हल होणार आहेत, या संदर्भात एक अपडेट मी तुम्हाला देणार आहे। आणि अनेक महिलांनी जे फॉर्म भरले होते त्यांना क्युरी आली होती आणि त्यांनी फॉर्म एडिट करून क्युरीही सबमिट केली, परंतु त्यांचंही इन रिव्ह्यूमध्ये दाखवत आहे। त्यांचं येणाऱ्या 17 तारखेला इन्स्टॉलमेंट येणार नाही का, असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील। त्याच प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या। जसे की मित्रांनो, तुम्हाला माहिती की लाडकी बहीण योजनेची जी इन्स्टॉलमेंट डेट आहे ती ठरलेली 17 ऑगस्ट रोजी। याचे 3000 रुपये सगळ्या लाडकी बहिणींना पडणारे, ज्यांचे फॉर्म 14 ऑगस्टच्या पहिले अप्रूव्हल होणार आहेत। आता बऱ्याच ज्या महिला असतील त्यांचे जे फॉर्म आहे ते इन रिव्ह्यूमध्ये दाखवत आहे आणि ते याच्यासाठी त्यांना एक प्रश्न पडला असेल की आम्हाला या 17 तारखेला हे इन्स्टॉलमेंट येणार आहे की नाही, किंवा आमचा फॉर्म कधी रिव्ह्यू होणार आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो। इथे बघा, तुम्हाला दिसत असेल माझाही एक फॉर्म मी 9 तारखेला एडिट केला होता, तो अजूनही इन रिव्ह्यूमध्ये। तर हे जे अप्रूव्हलची प्रोसेस ही कशा पद्धतीने चालते, तर सिटी वाईज ते अप्रूव्हल करत आहेत। जसे की मुंबई, ठाणे, पालघर या ज्या मोठमोठ्या सिटी आहेत यांचे जे अप्रूव्हल आहेत ते फर्स्टली होत आहेत। त्यानंतर जे ग्रामीण भागातील अर्ज आहेत ते अप्रूव्हल होत आहे। म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला याचे कामं चालू आहेत, प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला याचे कामं चालू आहेत। आणि जसं जसं अप्रूव्हल डिस्ट्रिक्ट लेवलहून होते तसं तसं अप्रूव्हल पुढे राज्य सरकारपर्यंत जात आहे। तर अशा पद्धतीने अप्रूव्हलची प्रोसेस चालू आहे। आता राहिला प्रश्न इन रिव्ह्यूमध्ये, तर 2-3 दिवसाची वाट पहा, तुमचाही फॉर्म लवकरच अप्रूव्हल होईल। कारण राज्य सरकार याच्यावर खूप तातडीने फास्ट काम करते। कारण येणाऱ्या 17 तारखेला जास्तीत जास्त महिलांना ही इन्स्टॉलमेंट मिळेल, हेच राज्य सरकारचं मोठं लक्ष आहे। अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत किंवा बहिणींपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।